उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मोबाईलवरनं आपल्याशी संवाद साधणार आहेत. हॅलो. हाँ सर, चालू करतो ना. हो साहेब. राजापूर नगरपालिकेच्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुमती तामणकर आणि त्यांच्या समवेत असलेले 17 सदस्य नगरसेवक यांना निवडून देण्याची विनंती मी आपल्याला करत आहे. खरं म्हणजे उदय सामंत मंत्री म्हणून स्वतः आहेत, तिकडं आमदार किरण भैया सामंत आहेत, पण तरी सुद्धा मी आपल्याला विनंती करतोय की येणाऱ्या 2 तारखेला या नगराध्यक्ष आणि सदस्य शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करायचं ही विनंती मी करतोय. करत असताना मी आपल्याला एवढंच सांगतो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मी स्वतः राज्यामध्ये केलेलं काम, केलेल्या कल्याणकारी योजना हे आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे. आणि मी लांबलचक काय भाषण करत नाही. उदय सामंत आपण केलेलं आहे ना भाषण? करणार आहे सर. बरं, ठीक आहे. तर मी सर्व माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ तिथे उपस्थित सर्व लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील आणि माझे सर्व राजापूर नगर परिषदेचे मतदार यांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या विकासासाठी या ठिकाणी रत्नागिरीमध्ये किंवा कोकणामध्ये जे काही विकासाला आपण सहकार्य केलं, योगदान दिलं, नगर विकासाचा निधी दिला तो आपल्याला माहिती आहे. परंतु मी एवढंच सांगतो की राजापूरच्या नगर परिषदेमध्ये नगर विकासाचा निधी, नगर विकास विभागाचा निधी कुठेही कमी पडणार नाही ही खात्री मी आपल्याला देतो. त्यामध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती, भुयारी गटार योजना जे काय असेल, अनेक कामं केली असतील, अनेक कामं उर्वरित असतील, या सर्व कामांची जबाबदारी हा तुमचा एकनाथ शिंदे घेतो. आणि तुम्हाला माहिती आहे सगळं रस्ते देणारा माणूस आहे. दोन्ही हाताने या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन्ही हाताने दिलेलं आहे. आणि राजापूर तर आपल्या घरातलं आहे, त्यामुळे आपला अंदाज आहे, त्यामुळे माझी जबाबदारी जास्त आहे. आणखी एवढं सांगेन की राजापूरमध्ये पूर येणार नाही यासाठी देखील उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जातील. कारण पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर लोकांचं नुकसान होतं आणि पूर्णपणे आपलं नियोजन बिघडून जातं. आणि म्हणून त्यासाठी जे जे काही करावं लागेल उदयजी ते आपण करू, त्यामध्ये बिलकुल काही होणार नाही. त्याचबरोबर 24/7 नळ पाणी योजना त्याला देखील पैसे कमी पडू देणार नाही. शेवटी पाणी देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मी आपल्याला विनंती करतो की नळ पाणी योजना आपण देऊ आणि विरोधकांना पाणी पाजण्याचं काम मात्र तुम्ही यासाठी 100 बेड हॉस्पिटल आपल्या आरोग्य यांना तात्काळ सूचना देईल आणि त्या प्रकारचं त्या ठिकाणी तेही काम होईल ही मी खात्री देऊ इच्छितो. आणि जे जे विभाग आपल्याकडे आहेत त्या विभागाच्या माध्यमातून या राजापूर नगर परिषदेसाठी विकासासाठी निधी कमी पडणार नाही, निधी कमी पडू देणार नाही हा विश्वास त्या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो.
सांगणारच आहे या नगराध्यक्ष आपल्या सामंतर आणि पण रेकॉर्ड ब्रेकने निवडून झाले पाहिजे. रेकॉर्ड ब्रेक मतात आणि 2 तारखेला तुम्ही ही कामगिरी करा मतदानाची आणि 3 तारखेला विजयाचे फटाके जोरदार फोडायला जमलं तर एकनाथ शिंदे तिकडे नक्की येईल ही खात्री देखील आणि नंतर विजयी सभा लावा सगळ्यांची. नक्की नक्की सर. धन्यवाद धन्यवाद सर. त्यानंतर तुम्ही आश्वस्त करा काही कमी पडणार नाही. हो सर. तन्मय फोन काढून शिंदे दे. साहेब हा